हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना नमस्कार. तर आज आपण कोलंबीचा रस्सा बनवणार आहोत. बघा, इथे कोलंबी व्यवस्थित साफ करावी लागते, मधली शीर काढून घ्यावी लागते, कारण नाही काढली का ती पोटाला बांधण्याची शक्यता असते. कोलंबी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या. बघा, एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून त्यात 3 ते 4 बारीक कुटून लसूण घालायचं आहे. 1 टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला. बघा, जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत मिश्रण चांगलं परतून घ्यावं, एकजीव करून घ्यावं. नंतर आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची बनवलेली पेस्ट 1 चमचा घालायची आहे. आलं लसूणाची पेस्ट कशी तयार करायची याची रेसिपी मी पहिलेच शेअर केलेली आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. आता इथे 2 चमचे ओलं खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. याच्यामध्ये या वाटणामध्ये बघा, ओलं खोबरं, आलं, लसूण याचा वापर केलेला आहे. संपूर्ण मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा. चला तर मग झणझणीत कोलंबीचा रस्सा तयार करूया. आता आपण ड्राय मसाले घालूया. बघा, थोडी हळदी पावडर घालायची आहे. 2 चमचे लाल तिखट मसाला, काश्मीरी लाल तिखट मसाला घातला किंवा घरचा बनवलेला मसाला घातला तरी चालेल. त्यानंतर मसाला चांगला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाल्याचा कच्चेपणा निघून जाईल. आणि नंतर कोलंबी आणि 1 लहान बटाटा सोलून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. बघा, इथे मी पाव किलो कोलंबीचा वापर केलेला आहे आणि 1 लहान बटाटा वापरलेला आहे. बघा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये वांगं, शेकटाची शेंग, घेवडा याचासुद्धा वापर करू शकता. चांगलं परतून घ्यावं. बघा, तेल सेपरेट व्हायला लागलं की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घालावं. आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवे, जेवढा रस्सा हवा आहे त्या हिशोबाने आपण पाणी घालू शकता. एक 10 ते 15 मिनटे आपल्याला मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. बटाटा, आपण टाकलेल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या की गॅस बंद करावा. बघा, तयार आहे आपला झणझणीत छान असा कोलंबीचा रस्सा. आणि तुम्ही ही नक्की रेसिपी करून पहा. खूप छान असा सुंदर असा रस्सा तयार होतो. मला नक्की आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.